आजचा हा व्हिडिओ तुमची विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकणार आहे. आपण रोज बातम्यांमध्ये पाहतो की डॉलरच्या तुलनेत रुपया हा 80चा 90 झालाय किंवा रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर गेलाय. पण एक सामान्य माणूस म्हणून आपण काय विचार करतो की मी तर भारतात राहतो, इथली करन्सी रुपया आहे, मग त्याची तुलना सतत अमेरिकन डॉलरशी का केली जाते किंवा त्याचं इथल्या जगण्याशी काय देणं घेणं आहे. अशीच एक दुसरीही गोष्ट आहे जी आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी नक्कीच आली असेल. ती काय? तर जर आपला देश इतका गरीब आहे, आपल्या देशात बेरोजगारी आहे, तर आरबीआय एक मशीन लावून ढिगभर नोटा का छापत नाही किंवा प्रत्येक भारतीयाच्या खात्यामध्ये 15-20 लाख रुपये का जमा करत नाही किंवा पैसे छापून एका रात्रीत आपण श्रीमंत का होऊ शकत नाही. हे सर्व प्रश्न जरी तुम्हाला साधे वाटत असले तरी या जगाच्या सत्तेचं आणि तुमच्या खिशाचं खूप सर्वात मोठं गुपित दडलंय. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये अर्थशास्त्राची ही कुंडली आपण सोप्या भाषेत मांडणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुम्हाला कोणत्याही पुस्तकात इतक्या रंजक पद्धतीने मिळणार नाही. नमस्कार, मी सी ए प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण भारतात राहतो, आपली करन्सी रुपया आहे, मग आपल्याला डॉलरच्या चढ-उताराचं एवढं टेन्शन का येतं? आता हे समजण्यासाठी आपण एक छोटं उदाहरण घेऊया. समजा भारताला सौदी अरेबियाकडनं तेल विकत घ्यायचंय. सौदी अरेबिया म्हणतो की आम्हाला तुमचा रुपया नको. त्यावर भारत म्हणतोय की आम्ही तुमची करन्सी कुठून आणणार? मग या सगळ्यावर तोडगा निघाला तो म्हणजे डॉलर. दुसऱ्या महायुद्धानंतर 1944 मध्ये जगातील सर्व श्रीमंत देशांनी ठरवलं की डॉलर हे जगाचं मुख्य चलन असेल. आणि त्यामुळे आजही 80% जास्त जागतिक व्यवहार किंवा व्यापार हे डॉलरमध्येच होतात. अमेरिकेची अर्थव्यवस्था ही जगात सर्वात मोठी आणि स्थिर अर्थव्यवस्था आहे. सो जेव्हा जगात युद्ध होतं, जसं की रशिया युक्रेन किंवा हा इराणचा संघर्ष, तेव्हा गुंतवणूकदारांना सोन्याप्रमाणेच डॉलरही तितकाच सुरक्षित वाटतो. त्यामुळे जगभरातून डॉलरची मागणी वाढते. आणि आपल्याला माहितीच आहे, जेव्हा एखाद्या गोष्टीची मागणी वाढते तेव्हा त्याची किंमतही वाढते. सो डॉलरची मागणी वाढल्यामुळे डॉलरची किंमत वाढते आणि परिणामी रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत ही कमी होते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रुपया पडला तर आपल्या ताटातली भाजी सुद्धा महाग होते. आता हे कसं ते आपण नीट समजून घेऊया. भारत आपल्या गरजेचं 85% कच्चं तेल हे आयात करतो आणि ते तेल विकत घेताना आपल्याला त्याचं पेमेंट हे डॉलरमध्येच करावं लागतं. सो जर $1 ₹80 असेल तर तेल विकत घेण्यासाठी आपल्याला ₹80 मोजावे लागतात. पण जर डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला आणि 80चा 90 झाला तर तेच तेल घ्यायला आज आपल्याला ₹90 द्यावे लागतात. सो रुपयाची किंमत घसरली तर तेल महाग पडतं, तेल महाग झालं तर ट्रान्सपोर्ट महाग होतं आणि ट्रान्सपोर्ट महाग झालं तर भाजीपाल्यापासून दुधापर्यंत सगळंच महाग होतं. त्यामुळे रुपया आणि डॉलरची ही कुस्ती आपल्या खिशावर थेट परिणाम करते. आता येऊया सर्वात महत्वाच्या विषयावर. आरबीआय नोटा छापून गरिबी का संपत नाही? तर हे समजण्यासाठी आपण एक सोपं उदाहरण घेऊया. समजा एका गावात 10 लोक आहेत आणि त्या गावात 10 सफरचंद उपलब्ध आहेत आणि ती सर्व 10 लोक मिळून फक्त ₹100 आहेत. मग त्या एका सफरचंदाची किंमत किती झाली? तर ₹10 झाली. आता सरकारने प्रत्येकाला हजार रुपये छापून वाटलेत, म्हणजे त्या सगळ्या लोकांकडे ₹10,000 झाले. पण सफरचंद अजूनही 10च आहे. म्हणजे काय? तर प्रत्येक जण सफरचंद घेण्यासाठी आता जास्त रुपये द्यायला तयार होईल. म्हणजे तो दुकानदार जो आधी ₹10 सफरचंद विकत होता, तो आता त्याच सफरचंदासाठी ₹1000 मागेल. सो या सगळ्याचा निष्कर्ष काय आहे? तर नोटा छापून वस्तूंची किंमत वाढत नाही किंवा वस्तू वाढत नाही, तर फक्त महागाई वाढते. आणि यालाच अर्थशास्त्रात इन्फ्लेशन असं म्हणतात. तुमच्या खिशातल्या नोटवर काय लिहिलेलं असतं? समजा तुमच्याकडे ₹500 नोट आहे, तर त्या नोटवर लिहिलेलं असतं की आय प्रॉमिस टू पे दी बिअरर दी सम ऑफ ₹500.
याचा अर्थ काय? तर ती नोट स्वतःहून मौल्यवान नसते. आरबीआय गव्हर्नरने त्या नोटच्या मागे तेवढ्याच मूल्याचं सोनं किंवा परकीय चलन बॅकअप म्हणून ठेवलेलं असतं. म्हणून त्या कागदाला तेवढी किंमत असते. त्यामुळे जर विनाकारण नोट छापल्या गेल्या, तर त्या कागदाची व्हॅल्यू रस्त्यावरच्या रद्दीसारखी शून्य होऊन जाईल. जेव्हा एखाद्या गोष्टीचा पुरवठा गरजेपेक्षा जास्त वाढतो, तेव्हा आपोआपच त्या गोष्टीची किंमत कमी होते. त्यामुळे जर आपण ढिगभर नोटा छापल्या, तर आंतरराष्ट्रीय बाजारात नक्कीच रुपयाची किंमत मातीमोल होईल. आणि मग आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार सुद्धा भारतातून पैसे काढतील आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून जाईल. आता ज्या देशांनी नोटा छापून श्रीमंत होण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर काय वेळ आली ते आपण पाहणार आहोत. पहिला आहे झिम्बाब्वे. तिथे महागाई इतकी वाढली की लोक पोतं भरून नोट घेऊन जायचे आणि त्यांना फक्त एक ब्रेडचा तुकडा मिळायचा. तिथे इनफॅक्ट $100 ट्रिलियन एक नोट छापावी लागली होती. दुसरं आहे व्हेनेझुएला. तिथे आजही एक कप कॉफी घेण्यासाठी नोटांच्या थप्प्या द्याव्या लागतात, कारण त्यांनी उत्पादनाकडे दुर्लक्ष केलं आणि फक्त नोट छापण्यावर भर दिला. लक्षात घ्या की आरबीआयला नोटा छापण्यापूर्वी 200 कोटींचा साठा ठेवावा लागतो. त्यात 115 कोटींचं सोनं आणि 85 कोटींचे डॉलर असणं बंधनकारक आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे काय, तर आधी काम मग दाम. जेव्हा देशात रस्ते बनतात, कंपन्या उत्पादन वाढवतात, सेवा निर्यात होतात, म्हणजे जेव्हा देशाचा जीडीपी वाढतो, तेव्हाच या व्यवहारांसाठी अधिक नोटा छापल्या जातात. जर उत्पादन न वाढवता नोटा छापल्या, तर देश कंगाल होतो. सो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधनं आपल्याला 2 महत्त्वाचे धडे मिळाले. पहिला आहे की डॉलर हा जगाशी लिंक्ड आहे, म्हणून रुपयाची तुलना त्याच्याशी केली जाते. आणि दुसरं आहे की खरी श्रीमंती नोटा छापून नाही, तर उत्पादन किंवा सेवा वाढवूनच येते. जर नोटा छापून गरिबी हटली असती, तर जगातील कोणताही देश आज गरीब राहिला नसता. सो आजच्या या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, तर त्याला लगेच लाईक करा. ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.